नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. बच्चू कडू यांना आपल्याकडे करण्यासाठी सर्वच पक्ष आहे आग्रही, पण बच्चू कडूंचा कल मात्र एकाच व्यक्तीकडे. काय आहे ही बातमी, सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बच्चू कडूंची प्रहार संघटना चांगलीच चर्चेत आहे. बच्चू कडूंनी उठवलेला शेतकऱ्यांसाठी आवाज असो व आरक्षणासाठी उचललेला आवाज हे सर्वच लक्षात घेता बच्चू कडू चांगलेच महाराष्ट्रातल्या राजकारणातले चर्चेतले नेते ठरले आहे. सरकारला स्पष्ट भाषेत सांगून बच्चू कडू मोकळे झाले की मी मंत्रिपदाला लाथ मारतो, मला सत्तेची पर्वा नाही. राज्यात वातावरण तणावाचे निर्माण झाले आहे, ते जर तुमच्याकडून मिटत नसेल तर सत्तेतून चालते व्हा, अशा शब्दात बच्चू कडूंनी सत्तेदारांना सुनावले. ते याच दमावर की आधी ग्रामीण भागात बच्चू कडूंच्या नावाचा चांगलाच दरारा होता, पण आता शहरी भागातही बच्चू कडूंच्या नावाची चांगली चर्चा व्हायला लागली आहे. त्यामुळेच भाजप, शिंदे गट असो, काँग्रेस असो, सर्वच पक्षांकडून बच्चू कडूंना आपल्याकडे करून घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहे. पण बच्चू कडूंच्या मनात मात्र शरद पवारांचंच नाव दिसतंय. त्याला कारण म्हणजे अमरावतीमध्ये नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवर टीका केल्यानंतर बच्चू कडूंनी थेट अमरावतीमध्येच आपल्या प्रहार संघटनेचा उमेदवार त्यांच्या विरोधात देण्यासाठी तयारी केली आणि त्यासाठी त्यांना साथ देणार ते शरद पवार. पवारांनी त्यांची भेट देखील अमरावतीमध्ये जाऊन घेतली आणि त्यावरूनच आता हे समजते की येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू शरद पवारांना साथ देणार. त्याला कारण म्हणजे विधानसभेत बच्चू कडूंनी उठवलेला सरकारच्या विरोधात स्पष्ट आवाज बाकी नेत्यांना उठवायला जमलं नाही. त्यामुळेच बच्चू कडूंनी घेतलेले निर्णय व करून दाखवलेले काम बघता शरद पवार बच्चू कडूंची जोडी येणाऱ्या निवडणुकीत कोणत्या राजनेत्यांना घरी बसवेल तेच येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, बच्चू कडू शरद पवारांना घेऊन अमरावतीमध्ये नवनीत राणांना पाडतील व येणाऱ्या निवडणुकीत बच्चू कडू गेम चेंजर ठरतील की नाही, याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.